खिद्रापुरीच्या दवाखान्यातील ड्रॉवरमध्ये सापडले भ्रूण। हॉस्पिटलच्या तळघरात होत होते गर्भपात। प्रत्येक गर्भपातासाठी खिद्रापुरी घेत होता 25,000। पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती। सांगलीतल्या म्हैसाळच्या डॉक्टर खिद्रापुरी विरोधात कठोर कारवाई करणार। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे स्वतः म्हैसाळला भेट देणार। आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक। परिचारक यांच्या निलंबनाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। डॉक्टर कृष्णा किरवलेंचा खून पूर्वनियोजित आर्थिक वादातून खून झाला नाही, किरवलेंच्या मुलीचा दावा। मागच्या 20 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात नाफेड पद्धतीने तूर खरेदी पूर्णपणे बंद। तब्बल 20,000 क्विंटल तूर तशीच पडून शेतकरी पुरता हैराण। आणि श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगतापांनी सामूहिक विवाह सोहळ्यात केलं लग्न। 8 गरीब मुलींचंही लावून दिलं लग्न। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं। पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावातलं गर्भपात प्रकरण समोर आल्यानंतर अजूनही गर्भपात करणारा डॉक्टर खिद्रापुरे हा फरारच आहे। त्यामुळे नेमकं तो पोलिसांच्या हाती कधी लागणार हा सवाल उपस्थित केला जातोय। सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातलं हे म्हैसाळ गाव। याच इमारतीत डॉक्टर खिद्रापुरेंचं भारतीय हॉस्पिटल आहे। याच हॉस्पिटलमध्ये हा डॉक्टर त्याचा कसाईखाना चालवायचा। हॉस्पिटलच्या तळघरात तो बेकायदा गर्भपात करायचा। आतापर्यंत त्यानं अनेक जीवांना उमलण्यापूर्वीच मारून टाकलंय। पण ज्यावेळी मणेराजुरीच्या स्वाती जमदाडे यांचा गर्भपात करताना मृत्यू झाला, त्यानंतर खिद्रापुरे हा डॉक्टर नाही तर कसाई असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। हे डॉक्टर त्या ठिकाणी गर्भपात केल्यानंतर गर्भाची विल्हेवाट लावण्यासाठी ते जवळच्या नाल्याजवळ गर्भ पुरण्यासाठी पाठवत होते। खिद्रापुरे हा मूळचा BHMS डॉक्टर, पण केवळ जुजबी ज्ञानावरनं त्यानं हॉस्पिटल उभारलं। या हॉस्पिटलच्या तळघरात त्यानं गर्भपात करण्यासाठी बेकायदेशीर ऑपरेशन थिएटरही उभारल्याचं समोर आलंय। यावरून या बोगस डॉक्टरची तयारी कुठवर होती ते दिसून येतं। हा डॉक्टर होमिओपॅथी असून सुद्धा तो ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत आहे असं एक आढळून आलेलं आहे। या हॉस्पिटलच्या तळघरामध्ये काही अत्यंत संशयास्पद असे वातावरण आढळून आलेलं आहे। या डॉक्टरवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून करण्यात येते। कुठलाही परवाना नव्हता, तो राजरोसपणे 12 वर्ष ही प्रॅक्टिस करतोय। एवढी लज्जास्पद गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये तो आता पळून गेलाय। ही व्याप्ती इतकी मोठी आहे की एकट्या महाराष्ट्राचा प्रश्न नाही, ह्याच्यात कर्नाटक सुद्धा इन्व्हॉल्ड आहे। तेव्हा माझी अशी मागणी आहे की या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा CID मार्फत व्हावा। ज्या भ्रूणांच्या हत्या केल्या जायच्या, जे गर्भपात केले जायचे ते सगळे या खालच्या मजल्यावर केले जायचे। आणि आपण बघतोय हा पूर्णपणे या हॉस्पिटलचा ताबा आता पोलिसांनी आणि आरोग्य पथकानं घेतलेला आहे। आपण बघतो या दुसऱ्या बाजूला देखील 24 तास सेवा उपलब्ध आणि डॉक्टर खिद्रापुरेच्या नावानं हा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि खालच्या तळमजल्यावर जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी शटर्स दिसत आहेत। त्यामुळे नेमकं या इमारतीमध्ये काय चालायचं याबाबतचा अजूनही कुठला खुलासा झालेला नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका गर्भपातासाठी खिद्रापुरे हा 25 ते 50,000 रुपये घ्यायचा। कर्नाटकमधूनही लोक या डॉक्टरकडे येत असल्याची माहिती पुढे आली आहे। या सगळ्या कृत्यांमध्ये फक्त हा डॉक्टरच दोषी नसून एक मोठं रॅकेट त्यासाठी जबाबदार आहे। केवळ डॉक्टरला अटक न करता हे रॅकेटही उद्ध्वस्त करणं हे पोलिसांसमोरचं खरं आव्हान असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सोंदाडेसह आसिफ मुरसल आणि संदीप राजगोळकर, IBN लोकमत, म्हैसाळ, सांगली। नेमका कोण आहे हा डॉक्टर खिद्रापुरे त्यावर एक नजर टाकूया। मूळचा कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातल्या कनवाड गावचा तो रहिवासी आहे। 10 वर्षांपासून सांगलीतल्या म्हैसाळ इथं त्याचं प्रॅक्टिस सुरू आहे। खिद्रापुरेची पत्नी ही डॉक्टरच आहे। तिचा दवाखाना नरवाडमध्ये आहे। 7 वर्षांपूर्वी म्हैसाळला खिद्रापुरने हा दवाखाना बांधला। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून इथं बेकायदेशीरित्या गर्भपात होत असल्याचा संशय दवाखान्याच्या परिसरामध्ये भ्रूण सापडलेले आहेत। जवळपास 19 पिशव्या। हॉस्पिटलवर कारवाई झाल्यावर 24 तासानंतरही डॉक्टर खिद्रापुरे बेपत्ता आहे। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। कोल्हापूरमधल्या डॉक्टर कृष्णा किरवले हत्या प्रकरणाला आता नवीन वळण लागण्याची शक्यता आहे। आर्थिक वादातून ही हत्या झालेली नाही असं किरवले यांच्या मुलीचं म्हणणं आहे।
संशयित आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी किरवले कुटुंबियांनी केली आहे। किरवलेंची हत्या हा पूर्वनियोजित कट असल्याचा किरवले यांची मुलगी अनघा किरवले हिने आरोप केलाय। तसंच पोलिसांनी योग्य तपास करावा असं कुटुंबियांनी सांगितलंय। कोल्हापूरमध्ये डॉक्टर कृष्णा किरवले यांची हत्या झाली, पण ही हत्या आर्थिक वादातून झाली नसल्याचा जो आरोप आहे तो त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। त्याचं कारण असं आहे, माझ्या हातात हे एक संस्कारपत्र आहे। डॉक्टर किरवले आणि जो संशयित आरोपी आहे प्रीतम पाटील या दोघांमध्ये जे व्यवहार होते त्याबाबतचा आहे। पण याच्यावरच्या जर तारखा बघितल्या किंवा जर एकंदरीत पूर्ण हे संस्कारपत्र बघितलं तर अनेक ठिकाणी बदल यामध्ये आपल्याला दिसून येतात, खाडाखोड केलेली देखील दिसून येते। त्यामुळं नेमकं कशामुळे हत्या झाली हा खरं तर पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल, पण ही सामाजिक कारणातूनच हत्या झाली असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत डॉक्टर किरवले यांची कन्या आहे अनघा। काय सांगशील? एकतर हे संस्कारपत्र आहे, म्हणजे आता प्राथमिक माहिती अशी मिळते की हे व्यवहारातूनच झालेलं आहे, पण तुमचं मग नेमकं काय म्हणणं आहे? नाही, माझे बाबा डॉक्टर कृष्णा किरवले यांची हत्या आर्थिक व्यवहारातून न होता यामागे काहीतरी गूढ कारण आहे। कारण की माझे बाबा मला कोणतीही गोष्ट न विचारल्याशिवाय करत नव्हते आणि याबाबत काहीही त्यांनी मला जराही कल्पना न दिल्यामुळे आर्थिक व्यवहाराचा आणि या हत्येचा काही एक संबंध नाही। हा एक पूर्वनियोजित कट आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। पोलिसांच्याकडे काय मागणी आहे तुमची कुटुंबीय म्हणून? होतं एकतर माझ्या बाबांना न्याय मिळाला पाहिजे आणि जो आरोपी आहे त्याला फाशी शिक्षा होणे आवश्यक आहे, ही मागणी आहे। आणि पुन्हा जे आरोपी आहेत त्यांची नार्को टेस्ट होणे ही एक माझी मागणी आहे। आपण बघतोय पोलिसांनी योग्य तपास करून आरोपींपर्यंत पोलीस पोहोचावेत ही मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर जे आरोपी आहेत, संशयित आरोपी असतील किंवा जे आरोपी असतील त्यांची देखील नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील किरवले कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर। पुढची बातमी आहे गडचिरोलीमधली। गडचिरोलीमध्ये एका वृद्ध महिलेला जबर मारहाण करण्यात आली आहे। पोहरी मडावी असं या महिलेचं नाव आहे। एका वनरक्षकाचा नुकताच मृत्यू झाला आणि त्यासाठी या महिलेनं जादूटोणा केला होता। तिच्या या कृत्यामुळेच तो मरण पावला असा निष्कर्ष त्या वनरक्षकाच्या घरच्यांनी काढला। त्यांनी जात पंचायतीला हाताशी धरून यांचा ठपका या वृद्ध महिलेवर ठेवण्यात आला। या महिलेला 3 वेळा नदीत बुडवण्यात आलं, तरीही ती बुडाली नाही, म्हणून तिला तिच्या घरी जाऊन रात्री संपूर्ण कुटुंबियांना मारहाण करण्यात आली। एटापल्ली तालुक्यातल्या कांदोळी गावातली ही घटना आहे। या महिलेवर अहेरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एटापल्ली पोलीस याचा तपास करतायत, पण अजून एकालाही अटक करण्यात आलेली नाहीये। भाजपचे प्रशांत परिचारक यांनी सैनिक पत्नींबद्दलच्या केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आज विधान परिषदेमध्ये गोंधळ झाला। विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला, तर परिचारकांचं सदस्यत्व कायमचं रद्द करावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे। आम्ही या बाबतीमध्ये अध्यक्षांना विनंती केलेली आहे की परिचारकांचं हे मत हे अतिशय ह्या देशाच्या सीमेवर जे जवान प्राण हातावर घेऊन, आपलं शिर हातावर घेऊन या देशाचं संरक्षण करत आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध करत असताना आम्ही मागणी केलेली आहे, मी मागणी केली, सभागृहाने मागणी केली आहे की परिचारकांचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव राज्याच्या प्रमुखांनी, मुख्यमंत्र्यांनी तो मांडावा सभागृहामध्ये। पुढच्या बातमीकडे। मागच्या 20 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात नाफेड पद्धतीनं तूर खरेदी पूर्णपणे बंद आहे। तब्बल 20,000 क्विंटल तूर तशीच पडून आहे। त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झालाय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप खासदार राजीव सातव यांनी केलाय। नाफेडचं तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने हिंगोली बाजार समितीच्या यार्डात ठिय्या आंदोलन सुरू केले। या ठिय्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
पुढची बातमी आहे शिर्डीमधली. साईबाबांची शिर्डी आता रात्रभर बंद राहणार आहे. शिर्डीमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील व्यवसाय आता रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय गावकरी आणि पोलिसांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय. साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली शिर्डी नगरी सध्या गुन्हेगारांचा अड्डा बनू पाहते, कारण दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भक्तांच्या गर्दीबरोबर शिर्डीमध्ये गुन्हेगारी सुद्धा वाढत चालली आहे. पाकिटमारी, सोनं चोरी तर नेहमीच झालंय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पुढची बातमी गडचिरोलीमधली. गडचिरोली जिल्ह्यात उघड झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आंतरराज्यीय रेती तस्करी प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुख्य आरोपी भाजपचा कार्यकर्ता आणि सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती व्यंकटेश्वर येनगंटीला आज अटक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिलोंचा तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्रातून 6 घाटांमधून सर्रास जेसीबीनं उत्खनन करून थेट हैदराबादपर्यंत ही रेती पाठवण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला होता. या प्रकरणामध्ये 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. खिद्रापुरेच्या दवाखान्यातील ड्रॉअरमध्ये सापडले भ्रूण. हॉस्पिटलच्या तळघरात होत होते गर्भपात. प्रत्येक गर्भपातासाठी खिद्रापुरे घेत होता 25,000. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगतापांनी सामूहिक विवाह सोहळ्यात केलं लग्न. 8 गरीब मुलींचंही लावून दिलं लग्न. आणि डॉक्टर कृष्णा किरवलेंचा खून पूर्वनियोजित, आर्थिक वादातून खून झाला नाही, किरवलेंच्या मुलीचा दावा. ब्रेकनंतर बातमी आहे कोकणातली. सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा माकड तापानं थैमान घातलंय. गेल्या 1.5 महिन्यांमध्ये या तापानं 5 बळी घेतलेत. एकूण बळींची संख्या आता 12 झाली आहे. एकट्या बांदा या गावामध्ये या तापाचे तब्बल 35 रुग्ण आढळलेत. या बांदा गावात आणि आसपासच्या गावामध्ये आरोग्य यंत्रणेनं हाय अलर्ट जारी केलाय. सिंधुदुर्गातलं बांदा गाव भीतीच्या छायेत आहे. कॅस्नूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच माकडताप या भीषण साथीनं या गावातले 3 जण दगावले, तर अजूनही अनेक जण उपचार घेत आहेत. काम केलं होतं सकाळी, दुपारी जरा ताप आला आणि परत गोळ्या वगैरे घेतले आणि मग बरं वाटलं 2 दिवस. आणि परत रात्री आलो मी, म्हणजे काल दुपारी उलटी झाली होती. संडास, चक्कर येणे, उलट्या होणे, अंगवास दुखणे, डोके दुखत होते आणि ताप आला. रात्री आली आम्ही. थंडी वाजत होती? नाही ताप आला. हो, ताप आला आणि ताप कमी आला आणि डोके जड झाले. आरोग्य यंत्रणेनं खबरदारीचा उपाय म्हणून बांदा आणि आसपासच्या 22 गावात हाय अलर्ट जारी केलाय. सोबतच घराशेजारी डस्टिंग पावडर टाकणं, शेतकऱ्यांना गोचीड लागू नये यासाठी औषधी तेल देणं असे उपाय सुरू ठेवलेत. बाकी अंगावर कुठेही लावायचं नाही, फक्त हात आणि पाय आपला चेहऱ्यावर लावता का? नाही, चेहऱ्यावर लावायचं नाही. माकड तापासाठीची लस फक्त कर्नाटकात उपलब्ध होते, पण ती पुरेशी उपलब्ध नसल्यानं आवश्यक लसीकरण अजून झालेलं नाही. ह्या आजाराची ॲक्यूट फेज आहे, त्यामुळे व्हॅक्सिनेशन आता आपण देऊ शकत नाही. तर सर्वसाधारणपणे आपण हे जे बाधित गाव आहेत यांना आपण पुढच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये आपण त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतोय. त्यासोबतच ज्यांना आपण व्हॅक्सिनेशन आत्ता दिलेले आहेत 2 राऊंड, तर त्यांना मेमध्ये बूस्टर डोससुद्धा आपण त्यांना तिथे देतोय. माकडताप अर्थात कॅस्नूर फॉरेस्ट डिसीज म्हणजे नेमकं काय ते पाहूयात. यामध्ये आधी माकडांना ताप येतो. ताप आलेली माकडं मरू लागतात. मेलेल्या माकडांवरची गोचीड माणसाला चावते. त्या माणसाला अंगदुखी, डोकं जड होऊन ताप येतो. शरीरातली प्रतिकारशक्ती कमी होते. यकृत आणि मेंदू निकामी होऊन त्याचा मृत्यू होतो. गेल्या 2 महिन्यात 150 माकडं मेली आहेत. पण वनविभाग आणि आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं गावकरी सांगतात. आमच्या अंदाजानुसार माकडांचे 3 टोळ्या होत्या. एका टोळ्यामध्ये 100 माकडं, 100 ते 125 माकडं असे साधारण 300 माकडं म्हणजे अंदाजे आमचा. पैकी आत्ता साधारण 150 माकडांपेक्षा जास्त माकडं मेलेली आहेत. आम्ही प्रत्यक्ष साधारण एक 15 ते 20 माकडं
ह्या भागात जाळलेली आहेत. सिंधुदुर्गात आत्ताच कुठे काजूचा हंगाम सुरू झालेला आहे आणि त्यामुळे काजू बागायतींमध्ये जाणं आणि काजू गोळा करणं हे शेतकऱ्यांना भाग आहे. अशा वेळी प्रत्येक वेळी काजूच्या बागेमध्ये जाताना हातात हँडग्लोव्ज आणि पायात सुरक्षेची साधनं घालून जाता येणं शेतकऱ्यांना शक्य होत नाहीये आणि त्यामुळे या KFDचा धोका आणखीन वाढलाय. आतापर्यंत कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागात माकड तापाचे रुग्ण आढळत होते. आता सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांचे यामुळे जीव जात आहेत. आरोग्य यंत्रणेनं यावर वेळीच उपचार करावेत ही अपेक्षा. विजय बासुतकर आणि दिनेश केळुसकरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, सिंधुदुर्ग. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण बघतोय जगातील सर्वाधिक काळ नौदलाची सेवा बजावलेली विमानवाहू युद्धनौका INS विराट आज निवृत्त होते. ही थेट दृश्य आपण बघतोय. भारतीय नौदलाची तब्बल 29 वर्ष आणि ब्रिटिश रॉयल नौदलाची 27 वर्ष सेवा या युद्धनौकेनं केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आता सूर्यास्ताच्या वेळेला या INS विराटला अखेरची सलामी दिली जाते. ही थेट दृश्य आपण बघतोय. अखेरची सलामी देत असतानाची ही दृश्य आहेत. विराटला मोठ्या दिमाखामध्ये निरोप देण्यासाठी भारतीय नौदलानं खास तयारी केली आहे. आपण बघतोय जगातील सर्वाधिक काळ नौदलाची सेवा बजावलेली विमानवाहू युद्धनौका INS विराट आज निवृत्त होतीये. भारतीय नौदलाची तब्बल 29 वर्ष आणि ब्रिटिश रॉयल नौदलाची 27 वर्ष सेवा या युद्धनौकेनं केली आहे. ही युद्धनौका आज निवृत्त होतीये. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आता निरोप द्यायला सुरुवात आहे. INS विराट आज निवृत्त होते. ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. INS विराटला सलामी, अखेरची सलामी देण्यात येते. थोडं मागे. विराटला मोठ्या दिमाखामध्ये निरोप देण्यासाठी भारतीय नौदलानं खास तयारी केलेली आहे आणि भारतीय नौदलाची तब्बल 29 वर्ष सेवा या विराट या युद्धनौकेनं केलेली आहे आणि ही युद्धनौका आज निवृत्त होतीये. ही थेट दृश्य आपण बघतोय. मुंबईच्या गोदीमधली ही दृश्य आहेत. नौदलाची ही गोदी आहे आणि इथं INS विराटला अखेरचा निरोप दिला जातोय. अखेरची सलामी नौदलाच्या कडून दिली जाते. नौदलानं खास तयारी केलेली आहे INS विराटला अखेरचा निरोप देण्याची. आपण बघितलं 29 वर्ष भारतीय नौदलाची सेवा केल्यानंतर INS विराट आज निवृत्त होते. ही थेट दृश्य आपण बघत होतो. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.